नमस्कार. मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल, चेस्ट फिजिशियन, फुफ्फुस रोग तज्ञ, तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल इथून बोलत आहे, नांदेड. आज आपण कबुतरांमुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या आजारावर काही थोडक्यात बोलणार आहोत. कबूतर याला फ्लाइंग रॅट म्हणतात, कारण उंदीर किंवा रॅट सारखे तेही माणसांमध्ये बरेच आजारांसाठी कारण असू शकतात. प्रायमरीली सुरुवातीला कबुतरांच्या संपर्कात गेल्यानं नाकाडोळ्याला पाणी येणं, शिंका येणं, घशात खवखव करणं, खोकला येणं हे ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस टाईपचे लक्षणं असू शकतात, जे सिम्पटमॅटिक मेडिसिन आणि कबुतरांपासून दूर राहून टोटली कमी होऊ शकतो. पण जर तुम्ही कबुतरांच्या संपर्कात रेग्युलरली, डेली, रोज येत असाल, उदाहरणार्थ तुम्ही जिथं राहता किंवा जिथं कामाला जाता तिथं जर कबूतर त्या बिल्डिंगमध्ये, त्या खिडक्यांमध्ये असतील, किंवा काही लोकांना कबुतरांना रोज जेवण द्यायची किंवा खाद्यपदार्थ टाकायची एक सवय असते, तेही लोक कबुतरांच्या संपर्कात डेली असतात. तर अशा लोकांमध्ये कबुतरांचे पंख किंवा कबुतराची विष्ठा किंवा फिकल मॅटर ह्याचे बारीक कण श्वसन नलिकेतून आतमध्ये फुफ्फुसात जाऊन हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस नावाचा गंभीर आजार, परमनंट आजार होऊ शकतो. या आजारामध्ये रोज दम लागणं, वारंवार खोकला येणं ही मुख्य लक्षणं असतात. आणि हा आजार एवढा सिरियस असू शकतो की एंड स्टेजला लंग ट्रान्सप्लांट किंवा फुफ्फुस बदलणं हे ह्याचं फायनल ट्रीटमेंट असू शकतं. सध्या हल्ली नांदेड व आजूबाजूच्या एरियामध्ये कबुतरांचे प्रमाण खूप वाढले आहे. तर ह्या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला फक्त कबुतरांमुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या वेगवेगळ्या आजार आणि किती सिरियस आजार होऊ शकतात याची कल्पना देऊ इच्छितो. आणि तुम्ही या पक्ष्यांपासून स्वतःचे आणि स्वतःच्या फॅमिलीचे संरक्षण करायला पाहिजे. धन्यवाद.